सदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 60 बघत होतो आपण। भावकम्मनिमित्तो कम्मं पुनभावकारणं हवदी न दुतेसिं खलु कत्ता न वीणा भूदा दुकत्तारम। 60 नंबर नाही काय सांगितलं? जीवाचे जे भाव आहेत ते कर्मनिमित्तात होतात आणि कर्म पुन्हा जीवाच्या भावाच्या निमित्तात बांधले जातात, म्हणजे दोघांचा परस्परांशी निमित्त नैमित्तिक संबंध आहे। नदुतेसिम खलुकत्ता, पण कुठलंही कर्म जीव भावाला करणारं नाही किंवा जीव भाव कर्माला करणारे नाहीत, परस्परांमध्ये मात्र निमित्त नैमित्तिक संबंध आहे। नवीणा भूदा दुकत्तारम, आणि त्यांची उत्पत्ती कर्त्याशिवाय होत नाही, कोणाची? जीव भावाची म्हणा किंवा कर्मांची म्हणा, दोघांचे पण कर्ता कोणी ना कोणी आहेत। कोण आहे? जीव भावाचा कर्ता जीव आहे आणि कर्मांचा कर्ता कर्म आहे। त्याच्यासाठी थोडंसं काल ह्याच्यामध्ये छान सांगितलं आहे। नाही हे पंचास्तिकाचं प्रवचन बघावं लागेल, प्रवचन ना बघावं लागेल, तर आहे का नाही माहीत नाही मला, बहुतेक माझ्याकडे असलेलं मंदिरचंच असेल, लक्षात नाही माझ्या। तरी तर काय सांगायला लागलेत की प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, जीव असो पुद्गल असो, दोघांचं परिणमनसुद्धा स्वतंत्र आहे। त्यामुळं सांगितलं की प्रत्येक भाव, जीवाचे जे भाव उत्पन्न होतात ते स्वतः त्याच्या योग्यतेने उत्पन्न होतात, त्याच्यामध्ये परद्रव्य फक्त निमित्त आहे, परामुळं होतं असं नाही। म्हणून त्यांनी इथं निमित्त आणि उपादान दृष्टीचं कर्तृत्व असं सांगायला लागले। मिथ्यात्व रागादिक भाव जीव में कर्म के निमित्त से उत्पन्न होते हैं, अर्थात कर्मों के उदय होने पर ये राग द्वेष मोह आदि भाव होते हैं और ये कर्म भाव कारणक होते हैं, अर्थात जीव के रागादिक भावों का निमित्त पाकर ये कार्मण वर्गणाएँ कर्म रूप से परिणमित हो जाया करती है। वस्तुतः जीव में और कर्म में परस्पर कर्तृत्व संबंध नहीं है। उपादान दृष्टि से जीव न कर्म का करता है, कर्म न जीव का करता है। इससे यह सिद्ध होता है कि जीव में जो भाव उत्पन्न हुए हैं उनका उपादान करता जीव ही है, कार्मण वर्गणा की जो अवस्थाएं उत्पन्न हुई है उनका उपादान करता पुद्गल ही है। तर त्यासाठी इथं काय सांगायला लागले? इष्टोपदेशची गाथा म्हणा 50 नंबर। जीवोन्य पुत्रदर्शन्य इत्यसौ तत्त्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित् सोऽस्तु तस्यैव विस्तर। ट्रान्सलेट। जीवन्य आहे, पुद्गलन्य आहे। हाँ, इत्यसौ तत्व संग्रह, हाँ इतना ही जो भी कहा गया है वो सब इसका ही विस्तार है। हाँ, मतलब जो बताया है अभी जीवन्य है और पुद्गलन्य है, इतना ही तत्व का सार है, सभी ग्रंथों का सार इतना ही है। जीव है वो जीव का कार्य करता है, वो सबसे अन्य है। जो पुद्गल है वो सबसे अन्य है, उसका कार्य वो स्वयं करता है। और जो कुछ भी ग्रंथों में बताया गया है इतना सारा वर्णन वो सब उसका ही विस्तार है, मतलब सार उसमें इतना ही है। जीव भिन्न है और सभी अन्य द्रव्य इससे भिन्न है। तो हमें ये समझ के क्या फ़ायदा? जीव जुदा है और पुद्गल जुदा है। तो मैंने बताया था एक बार, योगसार की एक गाथा बताई थी, उसमें भी यही वर्णन आया है। क्या बताया? पुग्गलु अण्णु जीव अण्णुजी सहु अवहारू, ये
सेम सेम आशय वहाँ पे बताया है। क्या अर्थ हो गया? पुद्गलु अण्णु जीव, पुद्गल अन्य है, जीव अन्य है। अण्णु जी सहु अवहारु, सब व्यवहार अन्य है। ये जान के क्या करना है? चय ही विपुद्गलु गह ही जीव, पुद्गल को छोड़ो। कौन पुद्गल? किसको छोड़ना है? जिसको आज तक नहीं छोड़ा उसको छोड़ना है। कहाँ से? बाहर से नहीं, परिणामों में से छोड़ना है, जिनको हमने परिणामों में अंतरंग में पकड़ के रखा है। चय ही विपुद्गलु गह ही जीव, जो पुद्गल के विचार है, उससे आसक्ति है, मोह है, उनको छोड़ो और जीव को ग्रहण करो। चय ही विपुद्गलु गह ही जीव, लहु पावई भव पारु। शीघ्र आप मोक्ष को प्राप्त करेंगे। प्रैक्टिकल करके तो देखो ना, सिर्फ बताया है, हम पढ़ रहे हैं, क्या फ़ायदा उसका? छोड़ के देखो ना। आज तक किसी ने छोड़ा नहीं है, इसलिए अभी तक हम यहीं पे है। हमें लगता है कि हमें मोह नहीं है, हम कहाँ महत्व कर रहे हैं परद्रव्य का। हम तो अस्पर्शी है, सबको जान रहे हैं, भिन्न है, हमें किसी से मोह नहीं है। तो अभी तक आप यहाँ पे क्यों हैं हमारे बीच में? कहाँ पे थे? रहना चाहिए था सिद्धों के बीच में। इसीलिए प्रैक्टिकली हमें यही करना है कि कैसे मेरे मोह का नाश हो, उसका पहले स्वीकार करो तो नाश होगा। हम स्वीकार ही नहीं करते कि हम मोही है, आसक्त है, मूढ़ है, इस वजह से हमारी प्रगति नहीं होती। यह मैं चैतन्य जीव जुदा हूँ, धन वैभव देह इत्यादि सब प्रगट जुदे है। यह जुदापन क्यों समझना? ताकि मोह न आए। यह ही मेरा सर्वस्व है, इस वैभव से ही मुझे शांति है, इसमें ही मेरा बड़प्पन है, हित है, यह कुबुद्धि न समाए। इसके लिए भेद विज्ञान की आवश्यकता है। अगर आपने अपनी बुद्धि, अपना ज्ञान अगर इन परद्रव्यों में लगाया तो आप मूर्ख हो जाएंगे, कुबुद्धि हो जाएंगे, ये बता रहे हैं। यह तो भिन्न प्रगट भिन्न पदार्थों की बात कही है। अब इससे और भीतर चले कि जो ज्ञानावरण आदि का 8 कर्म है वह जीव नहीं है। इन दोनों में भेद विज्ञान करना चाहिए। जीव जुदा है और ये पुद्गल कर्म जुदे है। यह बात आप तभी समझ पाएंगे जब यह निर्णय हो जाएगा कि जीव जीव के भाव का स्वामी है, जीव जीव के भाव का कर्ता है, जीव जीव के भाव का अधिकारी है। यही मुझे बताना था अभी। क्या बता रहे हैं? अलग अलग अपेक्षा से अलग अलग सेंटेंस आते हैं शास्त्रों में। मुझे सिर्फ आपको मुझे उन सेंटेंस को नए में डाल के बताना है। किस नए से मैंने कौन सा वाक्य लिखा ये बताओ। पहले बताया जीव ही जीव के भाव का करता है। कौन से नए का वाक्य है? जीव ही जीव के भाव का करता है। अशुद्ध निश्चय नहीं। बराबर। और उपचरित सद्भुत व्यवहार नहीं, क्योंकि बराबर उपचरित सद्भुत व्यवहार नहीं क्यों बताया? जीव के है ना भाव, पर्याय है। हाँ, एक ही द्रव्य में बता रहे हैं और वो भाव कर्म है, तो जीव का और भाव कर्म का या पर्याय का संबंध हम उपचरित सद्भुत व्यवहार में लगाते हैं। दूसरा सेंटेंस लगाया जीव कर्म जीव के भाव का करता है। बताओ कौन सा नए? अनुपचरित सद्भुत। हाँ, क्योंकि यहाँ पे अगर हमने द्रव्य कर्म लिया तो अनुपचरित असद्भुत, यहाँ पे भाव कर्म लिया है ना हमने, तो यहाँ पे ये द्रव्य कर्म की चर्चा है। यानी पौद्गलिक जो कर्म है उनका कर्ता, सॉरी, द्रव्य कर्म जीव के भाव का करता है। ऐसा अगर सेंटेंस आया तो वो कहाँ पे गया? अनुपचरित असद्भुत व्यवहार में। तो दो द्रव्यों का संबंध इस वजह से बाहर गया। आगे बता रहे हैं जीव और कर्म इनका एक क्षेत्रावगाह संबंध है। मंजुषा काकी पटकन सांगा कुठला नाही?
जीव और कर्म का एक क्षेत्रावगाह संबंध है। सभी म्यूट हो गए, क्यों? अनुच्चरित सद्बुद्ध ना. हाँ, क्यों? करेक्ट काव्य. कारण एकाच पर्याय म्हणजे ते त्या पर्यायामध्ये आपण भिन्नता सेपरेट नाही करू शकत. हां बरोबर, हा, भिन्न होऊ शकत नाही. त्यामुळं जसं द्रव्य कर्मांचा संबंध आहे तसं इथं नो कर्म म्हणा. हे कर्म आणि हे कर्म द्रव्य कर्म असतील किंवा नो कर्म असतील, मग त्यांचा संबंध कुठं लावणार? अनुच्चरित असद्भुत व्यवहार है. जैसे आप बोलते हैं ये मेरा शरीर है, कौन सा नहीं हो गया? अनुच्चरित असद्भुत व्यवहार ने. वैसे ही सभी द्रव्य कर्म, नो कर्म, इंद्रिय, शरीर, ये सब उसी निर्णय में आते हैं. आगे बताया जीव अकर्ता है. बताओ बरोबर. हाँ? कौन सा नहीं? जीव अकर्ता है. या सभी द्रव्य अपने अपने परिणामों का करता है, यानी परद्रव्य का करता नहीं है, तो जीव अकर्ता है. कौन सा नहीं? निश्चय निर्णय से बरोबर, बराबर है. परम शुद्ध निश्चय से जीव स्वभाव है ना उसका, इस वजह से वो अकर्ता है. आगे बता रहे हैं जीव और वही नए आएंगे, सिर्फ विवक्षा अलग अलग रहती है हर ग्रंथों में, इस वजह से हम ये नए देख रहे हैं. जीव और कर्म इनका निमित्त नैमित्तिक संबंध है. कौन सा नए? शुद्ध निश्चय नाही. शुद्ध निश्चय नाही. जीव और कर्म का निमित्त नैमित्तिक संबंध है. अनुपचारित असद्भुत. बरोबर, बराबर है. अनुपचारित असद्भुत व्यवहारने में 4 नयों में हमने संबंध देखे थे ना. कौन से नय में कौन सा संबंध घटित होता है, देखना है वो और एक बार. जैसे अनुपचरित सद्भुत, सद्भुत के 2 भेद किए थे हमने, अनुपचरित सद्भुत और उपचरित सद्भुत. दिखता है क्या आपको बोर्ड में? अनुपचरित सद्भुत में कौन सा संबंध आता है? नित्य तादात्म्य. बराबर, नित्य तादात्म्य संबंध. और उपचरित सद्भुत में अनित्य तादात्म्य. अनित्य तादात्म्य. करेक्ट. और अभी असद्भुत व्यवहारने में 2 नए लेते हैं, अनुपचरित और उपचरित. तो उसमें कौन सा संबंध आएगा यहाँ पे? अनुपचरित असद्भुत व्यवहारने में एक क्षेत्रावगाह संबंध, और इधर उपचरित असद्भुत में न्यायिक संबंध. न्यायिक संबंध. तो इधर ही आएगा निमित्त नैमित्तिक संबंध, यानी कार्य तो उपादान में हो रहा है और बहिरंग में जो भी है वो निमित्त है. निमित्त करता नहीं है. निमित्त तो सिर्फ क्या बोलते हैं, निमित्त किसे बोलते हैं? निमित्त की व्याख्या क्या? जो खुद कार्य रूप परिणमित न होकर हाँ. कार्य के होने में जिस पर अनुकूलता का आरोप आता है. जो स्वयं तो कर्म रूप से परिणमित नहीं होता वही निमित्त होता है, लेकिन कार्य होने में जो सहकारी होता है उसे निमित्त बोलते हैं. लेकिन निमित्त करता नहीं होता. तो यहाँ पे निमित्त नैमित्तिक संबंध बोलो, एक क्षेत्रावगाह संबंध बोलो. तो ये ऐसे हमने संबंध देखे. तो जीव और कर्म का निमित्त नैमित्तिक संबंध है ये अनुपचरित असद्भुत व्यवहार ने से बताया. इसके लिए आधार बता सकती हूँ मैं. समय सार की 100 नंबर की गाथा है, वहाँ पे गाथा का शीर्षक ही दिया है आचार्य ने. पढ़ के दिखाऊं? निमित्त नैमित्तिक भावेन अपि न करता अस्ति. जो जीव और कर्म है या सब परद्रव्य है, उनमें निमित्त नैमित्तिक भाव से भी कर्तृत्व नहीं है, ये शुद्ध निश्चय का कथन बोल रहे हैं. यानी निमित्त नैमित्तिक भाव है ऐसा अगर हम बता रहे तो वो असद्भुत व्यवहारने में जाएगा. और निमित्त नैमित्तिक संबंध भी नहीं है जहाँ पे वो सब कथन आएगा. मतलब शुद्ध नय से अकर्ता है, वहाँ पे कोई भी संबंध नहीं है.
जहाँ पे निमित्त नैमित्तिक संबंध होता है वहाँ पे व्याप्य व्यापक भाव से यदि कोई माने कि व्याप्य व्यापक भाव से तो करता नहीं है तो भी निमित्त नैमित्तिक भाव से करता होगा, तो उसका भी निषेध करके बता रहे हैं कि ये निमित्त नैमित्तिक भाव से भी करता नहीं है। दीदी करता नाही हे शुद्ध नाही नयनी धारणं, शुद्ध नाही मध्ये कोणतं कुठलं शुद्ध नाही घेतलं? परमशुद्ध निश्चयने तो अकर्ता जेव्हा सांगणार स्वभाव त्यावेळेस परमशुद्ध निश्चयने। तो जैसे नाचार्य की टीका में बताया, अथ न केवलम उपादान रूपेण कर्ता न भवति किंतु निमित्त रूपेण अपि इति उपदिशति। केवल उपादान रूप से ही परद्रव्य जीव का करता नहीं है, निमित्त रूप से भी करता नहीं है, ये बता रहे। मतलब उपादान रूप से तो नहीं है ही, तो निमित्त रूप से भी कोई करता नहीं है, ऐसा शुद्ध निश्चय का कथन बता रहे। व्यवहार में हम बता सकते हैं कि इनका निमित्त नैमित्तिक संबंध है, लेकिन निश्चय से तो ये संबंध नहीं है। क्या हुआ, आप नहीं लाए नोटबुक? मीच लक्षात ठेवायला पाहिजे आणायला तुमचं, माझंच लक्ष। बरं ठीक आहे, अजून काय वाक्य सांगायचे होते? अभी ये तो इजी था, अभी थोड़ा सा सी टाइप या डी टाइप क्या बोलते हैं क्वेश्चंस एग्जाम में रहते ना, डी टाइप असते का, हार्ड असते ते। सावधान, जीव और कर्म का कोई संबंध नहीं है। कौन सा नए है? जीव का कर्म के साथ कोई भी संबंध नहीं है। औपचारिक सद्बुद्ध का काका निश्चय नहीं, हाँ निश्चय नहीं है ये। असद्बुद्ध में तो संबंध बताते हैं और वो तोड़ते हैं, लेकिन यहाँ पे तो कोई कर्म यानी जीव और कर्म का तो उपचरित में जाएगा ही नहीं। असद्बुद्ध में कर्म और जीव तो एक तो आएंगे अनुपचरित असद्भुत में, नहीं तो परम शुद्ध निश्चय में जाएगा कि उनका कोई भी संबंध नहीं है। लेकिन अभी हमने परसों भी एक बार चर्चा की थी इस पे कि जिस नए से हम संबंध जोड़ते हैं उसी नए से तोड़ना भी चाहिए, या तोड़ देते हैं उसी संबंध से। जैसे शरीर मेरा है, कौन सा नए? तिथे नवीन वही आहे काकी, नवीन वही आहे तिथे, ते सगळी भरलेली आहे कंप्लीट। अनुपचरित असद्भुत काय विचारलं मी तुम्हाला? हां, शरीर माझं आहे म्हणलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही। शरीर माझं नाही म्हणलं तर उजवीकडे जावा, तिथं एक 100 पानी वही आहे। काय 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 शरीर माझं नाही, तुमचा हाय दिसायला लागलाय मला। हां हां म्हणजे म्हणजे परवा एकाने शंका विचारली तशी आम्हाला की जिथं संबंध जोडतो तिथंच तोडायचं म्हणून सांगितलंय ना। मग अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाने जीव आणि शरीराचा संबंध आहे म्हणून सांगताय। त्याच नयाने सांगितलं जातं जीव आणि शरीराचा संबंध नाही किंवा शरीर माझं नाही, अनुपचरित सद्भूत व्यवहार नयानेच। मग मी विचारलं की आम्हाला हा निश्चयने का नाही? कारण जीवाचा आणि शरीराचा काही संबंध नाही आहे। तर दोन्ही नयामध्ये तसं कथन व्ह्यू बदलला, फक्त तुम्हाला शरीराशी जोडून तोडायला लागलाय तर त्याला अनुपचरित सद्भूतमध्येच घालावं लागेल, पण स्वतंत्र जीव दाखवायचा आणि त्याचा कोणाशी संबंध नाही असं दाखवायचं आहे तर ते निश्चय नाही झाला। समजते का? जरा समजलं नाही तर सोडून द्या, जेवढं समजलं तेवढं ग्रहण करा। म्हणजे निश्चय नयाने स्वभाव दाखवायचा आहे तर जीवाचा कोणाशीही संबंध नाही तर तो निश्चय नाही झाला, आणि व्यवहार नयाने तुम्ही संबंध जोडून तोडायला लागलाय तर जसं जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? तो जेलमधनं सुटलाय, मग मुक्त आहे का नाही आहे? आहे, पण तुम्ही काय विवक्षा लावली? जेलमधनं सुटलाय म्हणून मुक्त आहे, आणि जो न जाताच मुक्त आहे। मग दोघं मुक्तच आहेत ना? दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत?
म्हणजे व्ह्यू बदलायचा शेवटी एवढंच सांगायचं. जिथं स्वभाव दाखवायचं तिथं निश्चय नाही केला आणि जिथं असं संबंध जोडून त्याला नाही आहे असं सांगितलं तर तो व्यवहार न्यायामध्ये येणार. परत सांगितलं काय, कर्म रागादी भाव कर्म किंवा रागादी भावांचा करता जीव नाही. रागादी भावांचा करता जीव नाही, तो मी नव्हेच. नाही अनुपचारिक सद्भूत का 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 काय असतं अनुपचारित सद्भूत मध्ये? काय येतं वैशिष्ट्य ते? अनुपचारित सद्भूत मध्ये काय संबंध आहे? म्हणजे सद्भूत म्हणजे एका ह्याच्यात नाही, दोन प्रकारचे. सद्भूत सांगताय ना तुम्ही? सद्भूत एका द्रव्यातच की. मग उदाहरण सांगा अनुपचारित सद्भूतचं. भाव कर्म माझे. नाही बाबा, अनुपचारित म्हणताय तुम्ही. अनुपचारित सद्भूत मध्ये जीवाचे गुण आणि जीव यांचा संबंध दाखवला जातो ना. द्रव्य आणि गुणाचा संबंध जिथं आला तिथं अनुपचारित सद्भूत आहे आणि पर्यायाचा संबंध दाखवताना उपचारित सद्भूत आहे. मग इथं तर संबंध नाही हे दाखवायचं आहे आपल्याला. कुठल्या न्यायात घालणार? हा, तोच नाही, उपचारित सद्भूतच आहे ना. बरोबर. जिथं संबंध जोडलाय तिथं सोडायचं एवढंच सांगितलं ना. बरोबर आहे. उपचारित सद्भूत व्यवहार न्यायानेच सांगितलं काय, भावकर्म जीवाचे आहेत आणि भावकर्म जीवाचे नाहीत म्हटलं तरी सुद्धा उपचारित सद्भूत व्यवहार नाही. तर मला ती 80 गाथेची टीका थोडीशी वाचायची होती. समयसारची 80 गाथेमध्ये त्यांनी एक उदाहरण घेतलंय चांगलं. अजून काय लागले तर नाही बघू. हां, एक राहिलं की इथं अजून. कर्माचा स्वामी कर्म आहे आणि जीवाचा स्वामी जीव आहे. परमशुद्ध निश्चयाने का? जे स्वभाव आहे ते सांगितलं. हां, आता इथं कर्म म्हणताना नुसतं पुद्गल घ्या बरं का, त्याची अवस्था घेऊ नका, परत ते नेत्र व्यवहार न्यायात जाणार. कर्माचा स्वामी म्हणजे पुद्गलाचा स्वामी पुद्गल आहे, निश्चय नाही झाला. स्वस्वामी संबंध स्वतःमध्येच आहे, त्यामुळं त्या द्रव्याचा द्रव्य स्वामी आहे. द्रव्य गुणाशी भेद करत गेला तर मग व्यवहार न्यायामध्ये जाणार. पण जीवाचा स्वामी जीवच आहे म्हणत असताना अभेद नाही आहे, तो निश्चय नाही. तसंच कर्माचं कर्मामध्ये घातलं तरी सुद्धा पुद्गलाचं पुद्गलाला स्वामित्व दिलं तर ते निश्चय नाही झाला. त्याचा आणि माझा काही कुठला मिटवायचा निश्चय? शुद्ध निश्चय नाही यामध्येच की. कारण माझा स्वामी मीच आहे हे सांगत असताना जर गुणांचं स्वामित्व दाखवायला गेला तर भेद होणार, मग तिथं व्यवहार न्यायात जाईल. कुठं? माझा आणि ज्ञानाचा स्वस्वामी संबंध आहे, सांगा नाही कुठला? नाही, ज्ञान गुण आहे ना. ज्ञानाचा आणि माझा स्वस्वामित्व संबंध आहे. अनुपचारित सद्भूत. हा, आता तुम्ही सगळी चारीमध्ये खेळवा मलाच. तुम्हाला फिक्स करायसाठी मी आपलं तुम्हाला खेळवते. तर म्हणजे गुणांचा आणि द्रव्याचा संबंध कसलाही दाखवायला जावा तर तिथं भेद झाला म्हणून व्यवहार न्यायामध्ये घातला. द्रव्याचा स्वभाव सांगत असताना ॲक्च्युली तर निश्चय न्यायाचा आहे. त्यामुळं स्वस्वामी संबंध जेव्हा दाखवतो त्यावेळेस तो निश्चय न्यायानेच त्याच्यामध्ये तो घटणार. तर 80 नंबर परमशुद्धतेमध्ये डिफरन्स काय दिली? शुद्ध नाही आणि परमशुद्ध नाही मध्ये
ॲक्च्युली तेच 7 झालं. नंबरचा चार्ट आहे ना, त्याच्यामध्ये आपण एकच घेतलाय तो. कारण शुद्ध नयालाच परमशुद्ध निश्चयने म्हणलंय आणि अशुद्ध निश्चयने वेगळा केलाय. मग अनेक ग्रंथांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. फक्त आपल्याला आता आला पद्धतीच्या अनुसार आणि जे महाराजांनी चार्ट केलेलं आहे त्याच्या अनुसार आपण परमशुद्ध निश्चयने अभेदवृत्तीचा विषय दाखवतो, त्याला शुद्ध निश्चयने म्हणलंय. आणि मग जेव्हा अशुद्ध निश्चयने भेद केले त्याच्यामध्ये एक देश शुद्ध नये, पूर्ण देश शुद्ध निश्चयने आणि अशुद्ध निश्चयने असे भेद करत गेले. त्यामुळं शुद्ध निश्चयने म्हणताना परमशुद्ध निश्चयने एकच अर्थ घ्या तिथं, पण तो एक देश शुद्ध आणि पूर्ण शुद्ध हे सुद्धा अशुद्ध निश्चयनेच आहे. काय विचारत होता? अनुपचरित असद्भूत, बरोबर. कारण द्रव्यकर्मांची चर्चा आहे ती. कर्म म्हणत असताना भावकर्म नाही, भावकर्म घेतले तर उपचरित सद्भूतमध्ये जाणार, म्हणजे अँगलच बदलतो पूर्ण. जीवाचे भाव जीवामध्ये उत्पन्न होत आहेत, त्याचा करता जीवच आहे, तर ते स्वतःमध्येच आहे. त्यामुळं उपचरित सद्भूत येणार आणि कर्मांचं स्वामित्व दाखवायला जातो त्यावेळेस ते करता म्हणताना असद्भूत आहे, खोटा नाही आहे तो. हे कर्माचं स्वामी कर्म आणि जीवाचा स्वामी जीव हे निश्चयण्याचं कथन आहे. तर 80 नंबरच्या गाथेचं टीका वाचते खालची थोडंसं. म्हणजे आपण त्या 3 गाथा घेतल्या होत्या काल परवा दिवशी एक दिवस, की जीव परिणामांच्या हेतूने कर्मत्व रूपाला पुद्गल प्राप्त होतं किंवा पुद्गल कर्मत्व रूपाने परिणमन करतं आणि पुद्गल कर्माच्या निमित्तात जीव परिणमन करतो. पण नविकुवै कर्म गुणे जीवो, जीव कर्मगुणामध्ये काही करत नाही आणि कर्म जीव गुणामध्ये काही करत नाही. अन्योन्य निमित्ताने एकमेकांचे ते परिणाम आहे तेवढं जाणावं. एण कारणेण दुःखत्ता आदा सैण भावेण, त्यामुळं आत्मा कुठलाही जीव असू दे तो स्वतःच्या भावाचा करता आहे. पुद्गल कर्म कयाणम न दुःखत्ता सव भावाणम, पुद्गल कर्मकृत सर्व भावांचा जीव करता नाही. त्यामुळं माझे कर्म मीच केलेले आहेत. याच्यासाठी एक उदाहरण काय सांगितलं की म्हणले कर्म किती आहे तो 8 कर्म आहेत. कधी आहेत, कोणाकडे आहेत, कोणाचे आहेत, म्हणजे विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट काळ, विशिष्ट क्षेत्र काय नाही आहे. कर्म 8च प्रकारचे आहेत. मग ह्याच्यासाठी सांगितलं चक्रवर्ती, तीर्थंकर, जे काय सगळे शलाका पुरुष, त्यांच्या काळामध्ये कर्म किती होते हो? कमी होते का? त्यांचं काय क्वालिटी वेगळी होती का त्या कर्मांची, त्या पुद्गलाची? आणि आता तुम्हाला वाटते की आम्हाला किती भयंकर उदय आहेत किंवा आपल्याला किती कर्मांचा त्रास आहे. कर्म सेम क्वालिटीचे आहेत कधीपासून, अनादी काळापासून. त्यांचा स्वभाव जो आहे तो सगळ्यांचं ज्ञानावरणाचं कार्य ज्ञानाला झाकणार, अंतराय कर्माचं कार्य तुमची शक्ती प्रगट होऊ देणार नाही, तुम्हाला अडथळा करणार. सगळ्या कर्मांचं वैशिष्ट्य सेम आहे सगळ्या काळामध्ये, सगळ्या जीवांसाठी भेदभाव नाही आहे त्यांच्यामध्ये. मग ते कर्म मला उदयाला येत असताना, माझ्याशी बद्ध असताना मी काय विचार करतोय, त्यांचा मला किती त्रास आहे. त्यामुळं कर्म ते मोक्षाला जाणाऱ्या मुनिराजांकडे सुद्धा होते, त्यांना सुद्धा ते फळ देत होते त्याच प्रकाराने ज्या प्रकाराने तुम्हाला फळ देत आहेत. मग आपण त्या कर्माकडं सहनन वेगळं होतं त्यांचं किंवा अरे म्हणजे मी कुठं चालली आणि तुम्ही कुठं चाललाय? शरीराकडे जाऊच तसं नाही नका. शरीराने काय केलं नाहीये. सहनन चांगला असणारा जीव सुद्धा 7व्या नरकात जातोय. का बरं? चांगलं होतं ना सहनन, का नाही गेला मोक्षाला हो? कशाने गेला 7व्या नरकात? मग कुठं जायचंय? तिकडं बाहेर शरीराकडे जायचंच नाहीये, शक्तीकडे जायचं नाहीये. मला म्हणायचंय परिणामांना सांभाळत नाही ना आपण, म्हणून हे सगळे कर्म येऊन जोडले जात आहेत, म्हणून आपल्याला ते त्रस्त करतायत असं वाटतंय. वास्तविक ते त्रास देणारे नाहीत नाहीत नाहीत, कुठल्याही काळात नाही आहेत. ते फक्त उदयाला येण्याचं कार्य आहे त्यांचं आणि निघून जाणे. म्हणून काल रात्री काय घेतलं आम्ही ह्याच्यातलं समता षोडशीमधलं, जो होना है वह होने दो, होनी को स्वीकार करो. एवढंच करा ना चिंतन, जे होणार आहे ते होणार आहे, मी का त्याला बदलवायला जायचं. होनी को स्वीकार करो, करतापन का भाव न लाओ, निजहित का पुरुषार्थ करो.
तुम्हाला करायचं आहे ना, फक्त निजहित करू शकता, अन्य कुठलीही क्रिया करू शकत नाही. त्या कर्मांना बदलायचं आहे, संयोगाला बदलायचं आहे, सगळ्या उदयांना बदलायचं आहे, कधीच बदलू शकत नाही. बदलायचे तर आपले परिणाम बदला, बास सगळं आयुष्य, सगळं भविष्य, सगळं जीवन बदलून जाईल आपलं. काय म्हणले, ऐकला ना सगळे? हो म्हणा. हो हो हो. हां, म्हणजे आपण स्वीकारत नाही ना, तोपर्यंत त्रास भोगावा लागणार. अशी सून का मिळाली, असाच नवरा का मिळाला, असे सगळे संबंधी का मिळाले हो आपल्याला? कोण वाईट आहे सांगा? कोण बाजूला असतं तर बोल नका बरं का, नाही तर यायचे सगळे माझ्याकडे. हां, कुठं तसं वाटत नाही हो संयोगामध्ये गेल्यावर. हां, जेव्हा ते त्रस्त करायला लागले ना समोरचा जीव, त्यावेळेस असं वाटत नाही की मीच वाईट आहे. कधीच वाटत नाही, कधीच स्वीकारत नाही आपण. पण ज्याच्यामध्ये गट्स आहेत ना, त्याला स्वीकार होणार याचा. म्हणून म्हणले की आपली शक्ती बिल्ड करा आणि एवढंच स्वीकारा तर सगळं आपलं बदलून जाणार. ठीक आहे, इथं काय सांगायला लागलेत, जिस कारण 100 नंबरच्या गाथेची 80 नंबरच्या गाथेची टीका आहे समयसारची, त्याचं हिंदी वाचते. जिस कारण जीव परिणाम को निमित्त मात्र करके पुद्गल कर्म भाव से परिणमन करते हैं और पुद्गल कर्म को निमित्त मात्र कर जीव भी परिणमन करता है, ऐसे जीव के परिणाम का तथा पुद्गल के परिणाम का परस्पर हेतुत्व का स्थापन होने पर भी जीव और पुद्गल के परस्पर व्याप्य व्यापक भाव के अभाव से जीव के तो पुद्गल परिणामों का और पुद्गल कर्म के जीव के परिणामों के कर्ता कर्मपने की असिद्धि होने पर निमित्त नैमित्तिक भाव मात्र का निषेध नहीं है, क्योंकि परस्पर निमित्त मात्र होने से ही दोनों का परिणाम है. या गाथेमध्ये सांगतायत जीव आणि कर्मांचा व्याप्य व्यापक भाव संबंध नाही आहे, पण कर्ता कर्म संबंध निमित्त नैमित्तिक संबंध आहे. व्याप्य व्यापक कुठं असतो? एकाच द्रव्यामध्ये येणार. कर्म आणि जीव हे 2 द्रव्य आहेत, त्यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंधच येईल, पण कर्ता कर्म संबंध नाही, व्याप्य व्यापक संबंध पण नाही. क्योंकि परस्पर निमित्त मात्र होने से ही दोनों के परिणाम है. इस कारण उदाहरण देते हैं, मृत्तिका के कलश की तरह अपने भाव द्वारा अपने भाव के करने से जीव अपने भाव का करता सदाकाल होता है. मातीपासून घटच तयार होतो, मातीपासून वस्त्र तयार होत नाही का? संबंधच नाही आहे. किती आपण तिथं भिन्नता जाणू शकतोय. मातीपासून कधीच वस्त्र होणार नाही. किती सर्वथा भिन्नता आहे त्यांच्यामध्ये. हां, व्यवहारात हुशार आहे, बरोबर. मग आता इथं हुशार व्हायचं आहे की बरोबर आहे, म्हणजे मी माझ्या भावांचा करता आहे, मी त्या कर्मांचा करता नाही आहे. जसं तुम्ही माती म्हणा तर मातीपासून घटाचंच कार्य होणार आहे, तर वस्त्र वगैरे कार्य होणार नाही, हे सांगते. तथा मृत्तिका जैसे कपड़े की करता नहीं है, वैसे अपने भाव द्वारा पर के भावों के करने की असमर्थता से पुद्गल के भावों का तो करता कभी नहीं है, ऐसा निश्चय है. म्हणजे कधीही मी परभावांना करणारा नाही. त्याप्रमाणे जीवाद्वारे जीवभावच केले जातात, पुद्गल परिणाम नाही. 2 वस्तूंच्या समकालीन वर्तमान 2 पर्यायांमध्ये, हे मराठीच्या पुस्तकामध्ये टीका भावार्थ आलं होतं बरं का, त्याच्यात पण असेल तर माहीत नाही, मला बघावं लागलं. काय म्हणलं, जेव्हा 2 वस्तूंच्या समकालीन वर्तमान 2 पर्यायांमध्ये कालप्रत्यासत्ती व बाह्य व्याप्ती असल्यामुळे एक पर्याय दुसराचा ज्ञापक असतो, म्हणून तिथं उपचाराने निमित्त नैमित्तिक संबंध दाखवला जातो. त्या निमित्त नैमित्तिक संबंधालाच कार्यकारणाचा उपचार केला जातो. काय, कुंभाराने घट केला, कार्यकारण दाखवलं संबंध, पण सगळं उपचाराने आहे, करता नाही येतो. मग निमित्त रूपाने करता म्हणलं जाणार. काय कळलं, वाक्य समजलं का? एक त्यांनी चांगला खुलासा दिला होता. म्हणून 2 वस्तूंच्या समकालीन वर्तमान पर्यायामध्ये, आता काय घ्या, 2 वस्तू, जीव आणि समजा आता त्याचं हे शरीर किंवा कर्म,
दोघांचं एक समकालीन परिणमन चालू आहे. दोन वस्तूंच्या समकालीन वर्तमान पर्यायामध्ये काल प्रत्यासत्ती, दोन द्रव्याचे दोन पर्याय भिन्न भिन्न आहेत बरं का. काय म्हणायचं, शरीराची आत्ता अशी हात हलवण्याची माझी पर्याय झाली. जीवाने काय केलं, जीव हल्ला का नाही हल्ला, हल्लाच की. हां, शंका आली का काय, हाय बरं का, मी अजून डेड बॉडी नाही आहे. म्हणजे जीवसुद्धा तिथं त्याचं परिणमन जीवाची पर्याय जीवामध्ये आणि पुद्गलाचं शरीराचं परिणमन जे झालं ते शरीराची पर्याय. त्यामुळं दोन वस्तूंच्या समकालीन एकाच समयात झाले ना दोन्ही पण परिणमन. एकच बोट आहे म्हटलं तरी दोन द्रव्य आहेत ना तिथं, साई द्रव्य आहेत, आपल्याला दोन द्रव्यांचं सांगायचं आहे. दोन वस्तूंच्या समकालीन वर्तमान दोन पर्यायांमध्ये काल प्रत्यासत्ती एकाच काळात झाल्यात व बाह्य व्याप्ती असल्यामुळे एक पर्याय दुसऱ्याचा ज्ञापक होतो. एक पर्यायाच्याद्वारे दुसऱ्या द्रव्याची पर्याय दाखवली जाते. मग म्हणून तुम्ही त्याला लगेच कर्ता म्हणायला जाताय, पण कर्ता नाही. जसं कुंभारांनी हात वगैरे हलवले, त्यांच्या योग उपयोगाला त्यांनी केलं, पण त्याच्या निमित्तात घट झालेला दिसला तर तुम्ही काय म्हणला, कुंभारांनी केला. मग तसंच आहे, जीवाने फक्त इकडं परिणाम केले, त्याची पर्याय त्याच्यामध्ये झाली, त्यावेळीस कर्म असे बदलले फक्त बाहेर. काय, त्या कर्मांचा गुंता झाला आणि येऊन तुमच्यामध्ये अडकला. काय झालं, कर्मांचं पर्याय कर्मामध्ये झाली, जीवाची जीवामध्ये. पण एक काल प्रत्यासत्ती असताना जीवाने केलं असं म्हणलं गेलं किंवा कर्माने केलं असं म्हणलं गेलं जीव परिणामाला, पण असं तर नाही. म्हणून जीवामध्ये क्रोधादी विकार होतात तेव्हा कर्मामध्ये तदनुकूल उदय असतो, पण कर्माने केलं असं नाही. अज्ञान दशेमध्ये परसंयोगामध्ये होणाऱ्या आपल्याच भावांचा करता जीव म्हणले जाईल, पण वस्तुतः जीव परभावांचा करता कदापिही नाही. जसं त्यांनी उदाहरण दिलं की रामचा मुलगा श्यामनी गोद घेतला. काय म्हणले, गोद घेतला म्हणजे दत्तक घेतला. आता तो मुलगा श्यामच्या मांडीवर बसलाय, कोणाचा आहे सांगा. मी ऐकल्यावर पण असंच विचार करत बसले, कोणाचा मुलगा कुठे गेला हो. रामचा मुलगा श्यामनी गोद घेतला, आता तो श्यामच्या मांडीवर बसलाय, तो कोणाचा मुलगा. म्हणजेच म्हणलं तो आहे तर वास्तविक रामचाच, पण म्हणला जाईल आता श्यामचा. तसं जीवानी क्रोध केला, क्रोध जाऊन बसला कर्माच्या मांडीवर, कोणाचा क्रोध सांगा. वास्तविक आहे तर जीवाचंच परिणमन, पण म्हणलं जाईल काय, कर्माने केलं किंवा कर्मामुळे झालं. पण जिथं आपला स्वीकार होणार तिथं हे सगळे औदैक भाव सहज नष्ट होणार. म्हणून त्या औदैक भावांना भिन्न जाणा, भेदविज्ञान करा तर शुद्ध आत्मा पारिणामिक भाव सहज आपल्याला ज्ञान होणार. काल प्रत्यासत्ती म्हणजे ऍट अ टाइम. बरोबर, आणि प्रत्यासत्ती असं म्हणजे कसं निघतं येतं ना, काल प्रत्या निकटता. अजूनही प्रत्यासत्ती सगळे द्रव्य अजूनही प्रत्यासत्ती, क्षेत्र प्रत्यासत्ती, काल प्रत्यासत्ती, भाव प्रत्यासत्ती सगळ्या ठिकाणी लावून दाखवलंय. धौलामध्ये वगैरे घेतलंय बहुतेक. निकटता एकच काळ असं घ्यायचं. आता काळाची जिथं निकटता आहे, जसं सांगितलंय ना काय की ह्याच्यामध्ये एकीभाव स्तोत्रामध्ये सांगितलंय त्यांनी की जेव्हा तुम्ही त्या मानस्तंभाचं दर्शन करताय त्यावेळीस त्या मानस्तंभाने तुमचा मान कशा नष्ट केला का हो. काय म्हणले, एकीभाव स्तोत्राचं 9वं श्लोक आहे, स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एवढं मस्त घेतलं नाही प्रत्यासत्ती या शब्दावरून की जेव्हा मानस्तंभाचं दर्शन केलं गौतम गणधरांनी, त्यांचा मान कशाय गळून गेला, पण मानस्तंभाने केलं का. मग तो मानस्तंभ रत्नमय होता, ती मूर्ती रत्नमय होती, कोणी त्यांचा मान कशाय नष्ट केला. मग सांगायला लागले तिथं की काय त्याचं सुरुवात, पाषाणात्मा तदितरसम केवलं रत्नमूर्तिः मानस्तंभो भवति च परस्तादृशो रत्नवर्गः प्रत्यासत्तिर्यदि न भवतस्तस्य तत्शक्तिहेतुः जल प्रत्यासत्तिर्यदि
प्रत्यासत्तिर्यदि न भवतस्तस्य तत्शक्ती हेतुः. मधली एक तिसरी लाईन राहिली बहुतेक. हा मग मी आठव. दृष्टी प्राप्तो भवति स कथम. रत्नवर्ग दृष्टी प्राप्तो हरति स कथम मानरोगं नराणां प्रत्यासत्तिर्यदि न भवतस्तस्य तत्शक्ती हेतुः. काय सांगायचंय? पाषाणात्मा जर तो सुंदर दगडाचा मानस्तंभ आहे म्हणून माझा मान कशाय गेला म्हटलं तर तशी दगडं अनेक आहेत. सगळ्या दगडांकडे बघून तुम्हाला जायला पाहिजे मान कशाय नाही गेला. म्हणले रत्नमय आहे म्हणून गेला. त्याच्या निमित्तात मायामध्ये परिवर्तन झालं तर रत्नांची अनेक राशी तुम्ही बघितलं तरी व्हायला पाहिजे. त्याच्यानी सुद्धा झालं नाही. मग कारण काय आहे? हे भगवान तुमची प्रत्यासत्ती, तुमची निकटता, तुमची त्यांच्यामध्ये स्थापना हे कारण आहे. जर त्याच्यामध्ये तुमची प्रत्यासत्ती नसती तर त्या मानस्तंभामध्ये माझा मान कशाय हरण्याची शक्तीच नसती. म्हणजे दृष्टी प्राप्तो हरति स कथम मानरोगम नराणाम. मनुष्यांचा मान कशाय नष्ट करण्याची शक्ती म्हणून त्याच्यामध्ये उत्पन्न झाली आहे, कारण तुमची तिथं प्रत्यासत्ती आहे. प्रत्यासत्ती तला त तला त तला त प्रत्यासत्ती पाहिजे, क नाही. प्रत्यासत्तिर्यदि न भवतस्तस्य तत्शक्ती हेतु. तुमची प्रत्यासत्ती त्यात नसती तर कधीच त्याच्यामध्ये तशी शक्ती आली नसती. म्हणून सांगायलंय आपल्याला बाहेर तिथं भगवंतांची प्रत्यासत्ती काढायचीच नाही. आपली आपल्यामध्ये आहे ही बघा आणि आपली निकटता आपण बाहेर करायला जातो, त्यामुळेच आपला संसार वाढतो. मग अशी काय वाक्य सांगितलं म्हणजे त्यांनी संसार कशाला म्हणायचं? म्हणले सुख आणि शांतीचा शोध घ्यायला जातो तर आजच्यापेक्षा मला उद्या सुख जास्त मिळणार आहे, उद्यापेक्षा परवा मिळणार आहे, परत मिळणार आहे, परत मिळणार आहे, ही सुखाची आशा म्हणजे संसार आहे. म्हणजे आपण काय करायला जातो? संसारात सुख शोधायला जातो. आहे वास्तविक सुख शांती स्वतःमध्ये. मग तो कुठलाही दिवस असू दे, क्षण असू दे, ज्या समयाला आपण जाणार आतमध्ये त्या समयाला आपल्याला शांतीची प्राप्ती सहज होणार. हो जाणं. शुद्ध जीवाचा पौद्गलिक कर्माशी काहीही संबंध नाहीच जाणा. पहा कर्म मला दुःखी करणारे नाहीतच, कर्मामध्ये ती शक्ती नाहीच. कर्म मला संसारी बनवणारे नाहीतच, मी तर कर्मापासून सर्वथा भिन्न शुद्ध जीव आहे, निष्कर्म स्वरूप आहे, अनादि अनंत स्वतंत्र आहे जाणा. शुद्धोहम जीवोहम ओम विसर्जन.